अधिक मासामध्ये बनवा विष्णूला अतिशय प्रिय असणारी मंजुळ वात। किमान एकदा तरी तुम्हाला अधिक मासामध्ये ही वात बनवून विष्णूंच्या समोर जो आहे दिवा लावायचा आहे आणि मंत्र बोलायचा आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर चला आपण पाहूया ही मंजुळ वात कशी बनवली जाते। अगदी तुळशीच्या मंजिरेसारखी ही वात असते, म्हणून तिला मंजुळ वात म्हटलं जातं। तर बघा, आपल्याला अशा फुलवाती बनवून घ्यायच्यात। कापसाला असं मी व्यवस्थित पिंजून घेतलेला आहे आणि त्याच्यापासून आपल्याला फुलवाती बनवायच्यात। बघा, एक पॉईंट जो आहे तो एकदम निमुळता ठेवायचा आणि एक साईडला असं दाबून आपल्याला घ्यायचं आहे। आणि मी दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा हात असा बुडवून घेते, जेणेकरून खालची जी डेट आपण बनवणार आहे ती एकदम वातीचं जे टोक आहे ते एकदम छान कडक असं राहील। त्याच्यामुळे आपल्याला दुधामध्ये हलकासा हात बुडवून घ्यायचा आहे आणि अशा सुंदर सुबक आपल्याला सगळ्या फुलवाती बनवून घ्यायच्या आहेत। मंजुळ वाती करता आपल्याला जे आहेत 11 वाती लागतात आणि अगर तुम्ही 3 वाती अशा पेटवल्या, म्हणजे 11 वातीच्या 3 वाती अगर पेटवल्या विष्णू समोर, तर 33 दिवे लावण्याचं तुम्हाला पुण्य मिळतं। तर चला आपण पाहूया मंजुळ वात कशी तयार केली जाते। एकदम सोपी पद्धत आहे। तर बघा, अशा मी वाती तयार करून घेतलेल्या आहेत आणि सगळ्यात पहिला आपल्याला 3 वाती एकत्र करायच्या आहेत। बघा, जसं मी दाखवते तशाच पद्धतीने बनवा, तर तुमची पण जी मंजुळ वात आहे ती एकदम सुबक आणि सुंदर बनेल। तर बघा, अशा 3 वाती ठेवल्या आणि खाली आपल्याला त्याला व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचं आहे। जॉईंट करण्याकरता आपण जो आहे थोडासा कापूस अजून एक्स्ट्रा घेणार आहेत आणि त्याने पीळ घेणार आहेत, जेणेकरून जे आहे आपली जी वात आहे ती अजिबात सुटणार नाही। तशाच प्रमाणे आपल्याला 11ही वाती जोडून घ्यायच्या आहेत। तर व्हिडिओ पूर्ण पाहत राहा।
तर बघा अशी सुबक आणि सुंदर अशी आपली मंजुळवात तयार होते. हळद कुंकू वाहून घेऊया आणि आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. अधिक मासामध्ये किमान एकदा तरी विष्णू समोर जो आहे हा मंजुळवातीचा दिवा प्रज्वलित करा, कारण ही मंजुळवात जी आहे ती विष्णूला अतिशय प्रिय आहे. आणि दिवा प्रज्वलित करताना जेव्हा आपण विष्णू समोर दिवा ठेवतो त्या टायमाला तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्राचा जाप करायचा आहे. आणि असा आपण अधिक मास जो आहे तो भगवान विष्णूला समर्पित आहे. जेवढी जास्त तुम्हाला सेवा करता येईल तेवढी नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्यू.